हाय एव्हरीवन. सो आज आपण बनवणार आहोत टोमॅटो सूप. सो खूप टेस्टी होतं. चला बघूया काय काय साहित्य लागणार आहे त्यासाठी. सो लसूण लागणार आहेत, आलंचे थोडे कट करून घेतलेले तुकडे, कोथिंबीरीचे देठ घ्यायचे आहेत आणि तिखट हे चवीनुसार तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे. मी 2 हिरवी मिरची घेतलेली आहे. मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घ्यायचे आहे आणि इथे मी बटर ॲड करत आहे. सो इथे तुम्ही ऑइल सुद्धा ॲड करू शकता. म्हणजे 1 चमचा जर तुम्ही ऑइल घेत असाल तर 1 चमचा बटर, बट मी इथे बटरमध्येच करत आहे. हे ऑप्शन आहे. सो आधी आपण लसूण ॲड करणार आहोत यामध्ये, त्यानंतर आलं ॲड करणार आहोत, त्यानंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचे जे आपण देठ घेतले होते ते आपण कट करून घेतलेले तेही आपण ॲड करणार आहोत यामध्ये. त्याचे एक वेगळी टेस्ट यामध्ये ॲड होते. सो आता हे छान परतून घ्यायचं आहे, लसूण असं गोल्डन होईपर्यंत. खूप परतवायचं नाही आहे, मध्यम आकाराचा मी गॅस ठेवलेला आहे. छान परतून झालं की आपण यामध्ये जे मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. की मी यासाठी मोठे कट करून घेतलेले आहेत कारण आपण नंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत ही पेस्ट. सो त्यासाठी मी मध्यम आकाराचे हे टोमॅटो कट करून घेतलेले आहे. सो एकदा थोडंसं परतून घेतले की आपण यामध्ये लाल तिखट ॲड करणार आहोत. हेही तुमच्या चवीनुसार आहे, तर तुम्ही इथे 1/2 टेबलस्पून ॲड करू शकता. साखर ही 1 छोटा चमचा टाकायचा आहे. मीठ चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. हे सगळं झालं की आता तुम्हाला किती वॉटर ॲड करायचं आहे ते. सो मी हे 4 जणांसाठी बनवते आहे. सो मी इथे 3 वाटे ॲड केलेले आहे. त्यानंतर कुकर लावणार आहोत आपण आणि त्याच्या मध्यम आकाराच्या गॅसवरती आपण त्याचं 3 शिट्टी होऊन देणार आहोत. तुम्ही बघू शकता की कसं ते छान शिजलेलं आहे. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. ते झालं, ग्राइंड करून झालं की आपण पुन्हा त्याला उकळी आणणार आहोत आणि यामध्ये मी ब्लॅक पेपर्स ॲड केलेले आहेत. छान उकळी येऊन गेली. सो हे रेडी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसं झालं होतं तुमचं टोमॅटो सूप. आणि नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.